नमस्कार, संध्यास फेवरेट रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बॅचलर चिकन किंवा बॅचलर मसाला चिकन जे एका वाटणात तयार होतं, चवीला अप्रतिम लागतं, एकदम तर्रीदार असं हे बॅचलर चिकन आहे। जो कॉलेजचा मुलगा किंवा हॉस्टेलवर राहणारी मुलं किंवा एकटी साधी मुलगी देखील हे चिकन फक्त 15 ते 20 मिनिटात करू शकते। नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा। आता इथं मी बॅचलर चिकन करण्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलं आहे। आता हे मसाल्याचा चमचा आला माझ्याकडे। आता आपण हे स्वच्छ धुवून असं घेतले, गॅसवरती पातेलं गरम करण्यासाठी ठेवले आपण। आता सर्वात पहिला हा मसाला दाखवते। हा आलं, लसूण, कोथिंबीर, ओलं खोबरं, थोडंसं तीळ, कांदा आणि टोमॅटो, प्रत्येकी एक कांदा आणि टोमॅटो घेतलाय। ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या मसाल्यावरून आवडीच्या, मसाला तुम्हाला जादा असेल तर जादा घेऊ शकता, कमी असेल तर कमी घेऊ शकता, मात्र लसूण आणि आलं थोडंसं जादाच घ्या। आता आपल्याला काय करायचं आहे, आपण गॅसवरती पातेले गरम करण्यासाठी ठेवले, त्याच्यात साधारणतः 1-1.5 पळी तेल ओतून घ्यायचं आहे। आपल्या किटलीतली जी पळी असते ती, इथं मी 1.5 पळी तेल ओतून घेतले। आता याच्यामध्ये आपल्याला 1 तमालपत्र, 2 दालचिनी आणि 2-3 लवंग एवढंच टाकून घ्यायचं आहे। हे छान असं तेलात तळल्यानंतर आपण जो मसाला तयार केलाय तो टाकून घ्यायचा आहे। हे बॅचलर चिकन आहे, मुलं, कॉलेजची मुलं किंवा हॉस्टेलची मुलं सहज करू शकतात। एवढ्या सोप्या पद्धतीने ही चिकनची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। आता आपल्याला हे तेलामध्ये छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे, त्याचा पूर्ण कच्चापणा गेला पाहिजे। आता हे भाजून घेऊया आधी आपण। आता तुम्ही बघू शकता साधारणतः 10 मिनिट लागले आपला हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत भाजायला। आता आपण ह्याच्यात सगळे आपले पावडर मसाले टाकून घेऊया। त्यासाठी काय करायचं, आपल्या ग्रेव्हीला छान अशी तर्री येण्यासाठी चिकनला ती 1 छोटी चमचा इथं तेल घेऊया। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिकन मसाला टाकूया 2 चमचे व गरम मसाला 1 चमचा। इथं गरम मसाला मी 1 चमचा टाकलाय। आपला घरगुती जे काळा मसाला आपण वापरतो तो तुमच्या आवडीनुसार कमी जादा तुम्ही करू शकता। इथं आमचं जरासं तिखट प्रमाण लागतं म्हणून तिखट घेतलं। काश्मीरी लाल मिर्च 1 चमचा। आता अजून आपण छान असं तेलामध्ये भाजून घेऊया, जेणेकरून मसाले छान असे तेलात भाजल्यावर त्याचा फ्लेवर सगळ्या आपल्या चिकनला लागतो। बघू शकता आपल्या मसाल्यालाही। आता आपली हळद टाकत राहिलेली ती पण आपण टाकून घेऊया। आता अजून एकदा हे तेलामध्ये छान असं भाजून घेऊया व नंतर आता हे तेलात भाजले, तुम्ही बघू शकता तेल ही सुटले। आता आपलं चिकन टाकून घेऊया ह्याच्यात। साधारणतः हे अर्धा किलो चिकन आहे, मी स्वच्छ धुवून घेतले। आता हे मिक्स करून आधी मीठ टाकून घेऊया। मीठाचं प्रमाण शक्यतो हाताने मी टाकते। आता हे छान असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून ते पाणी सुटतं व त्या पाण्यातच थोडं आपलं हे चिकन शिजलं जातं। साधारणतः 5 मिनिट तेलामध्ये आपले भाजल्या गेल्यानंतर तुम्ही बघू शकता असं किती छान फुललं गेलंय व छान तेलात परतलंही गेलंय। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यात चिकन पूर्ण बडेल तेवढं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं चिकन बरोबर शिजलं जातं। हे जादा घट्टही नाही व पातळही नाही, अशा प्रकारे आपलं हे चिकन तयार होईल। आता याला साधारणतः 25 मिनिट लागते शिजायला, आपण शिजवून घेऊया। तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जादा करू शकता। आता तुम्ही बघू शकता आपले हे चिकनला 20 ते 25 मिनिट झालेत, आपलं छान असं शिजलंय, तर्री पण किती छान आली आहे। आता याच्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया, भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर टाकूया।
व मिक्स करून साधारणतः एक 10 मिनिट ह्याला झाकून ठेवूया. तयार झालं आपलं बॅचलर चिकन किंवा बॅचलर मसाला चिकन.